आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय चामुंडी ती माझ्या बंधनात नाहीये. चामुंडी माझ्या बंधनामधून कधीच मुक्त झालीये. चामुंडी तुमच्या बंधनात नाही. आधी ती माझ्या तावडीतून सुटली होती, आता तुम्ही पण तिला सोडवलात. तुमच्या तावडीतून चामुंडी वाचली. काय बोलताय तुम्ही? चामुंडीला तुम्ही आधीपासून ओळखता का? चामुंडीला तुम्ही आत्ता ओळखता. हीच ती चामुंडी जिचं आधी नाव सिल्वी होतं, तेव्हापासून ओळखते मी तिला. 20 वर्षांपूर्वी वनदेवीकडून कालचक्र चोरण्यासाठी कागभुजंड गुरुदेव आणि कागभुजंडाचे शिष्य पण आले होते. त्यांच्यासोबत सिल्वी नावाची ही चामुंडी पण आली होती. बराच वेळ झाला आपण वनदेवी मंदिराला शोधत आलोय, पण ते अजूनही शोधू शकलो नाही. यावेळी तर आपल्याला ते सापडेल की नाही याची शंकाच गुरुदेव, वाटते. आपण यावेळी वन मंदिर शोधून काढूच. असं खात्रीने कसं काय बोलू शकतो? कारण यावेळी आपल्या सोबत सिल्वी सुद्धा येते. खरंय. सिल्वीला जरा पण भीती वाटत नाही. या जंगलाची जरा सुद्धा माहिती नसताना कशी धीटपणे पुढे चाललीये बघा ना, बघा. वनदेवीकडून कालचक्र मिळवायला जाणाऱ्या या प्रवासात सिल्वी पुढे जात असताना साक्षात गुफादेवी आपल्याला मार्ग दाखवते असंच वाटते. सांभाळू ना सिल्वी. एवढंच नाही गुरुदेव, तर कुमारी आत्म्यांची जागा ही एक कुमारी मुलगीच शोधू शकते. त्या कुमारी मुलीमुळेच आपण कालचक्र सुद्धा आणू शकतो. म्हणूनच मी सिल्वीला आपल्या सोबत घेऊन आलोय. किती सुंदर आहे. सुंदरतेचं प्रतीक ही देवीच आहे. बाबा, सगळ्यांनी इकडे या. काय झालं सिल्वी? सगळ्यांना कशाला बोलवते? आपण शोधत असलेलं वनदेवीचं मंदिर इथे आहे बघा. ऐका, वनदेवीचं मंदिर इथे आहे. सगळ्यांनी इकडे या. या रे. या. चला या, 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 या. चला, लवकर चला. लवकर चला. लवकर या सगळे. या. हो. आपल्याला वनदेवी सापडली. गुरुदेवा, मूर्ती अगदी जिवंत वाटते नाही का रे? चेल्ली माता हिरव्या रंगाची असते, कारण हिला पन्नाच्या दगडात बनवलीये. तसंच असणार काहीतरी. हिरव्या रंगासारखं दिसत नाहीये गुरुदेवा. ऊन आणि पावसामुळे याचा रंग बदललाय, म्हणून ही मूर्ती अशी दिसते. अशा ठिकाणी तर कोणीच येऊ शकत नाही, पण इथे तर देवीची पूजा झालेली दिसते. मला सांगा, एखाद्या साधू संताने इथे पूजा केली असेल का? चेल्ली माता मनुष्य असो किंवा साधू संत असो, कोणाच्याही पूजेचा स्वीकार नाही करणार. मग इथे पूजा कशी काय झाली आणि कोणी केली असावी? शिवनागाने. ती प्रचंड शक्तिशाली आहे. ही जागा पूर्णपणे शिवनागाच्या पूजेच्या संरक्षणात असलेली आहे. आपण इथे आलो आहोत आणि शिवनाग जेवणाच्या शोधात गेली. ती येण्याआधी आपल्याला कालचक्र काढून इथून निघायचंय. चला या. कालचक्र कुठे असेल गुरुदेवा? मूर्तीच्या खालीच असलं पाहिजे. ही मूर्ती तोडूनच आपल्याला कालचक्र काढता येईल. भाच्या, मूर्तीचं आसन तोडून नको टाक. बाबा, नको नको. देवीचं प्रतिष्ठान असलेलं आसन तोडणं म्हणजे गायीचं आचळ कापण्यापेक्षा सुद्धाही मोठं पाप आहे. आणि हे असं काम आपल्याला करायचं नाहीये. म्हणूनच मूर्तीच्या बाजूला खड्डा करून
त्याखाली असलेलं ते कालचक्र काढण्याचा प्रयत्न करूया. हा पण चांगला मार्ग आहे. आपण तसंच करू. भाच्या खड्डा खणायला हो घे. मामा. चला, या रे. लवकर. लवकर खोदा. शिवनाग येण्याआधी चक्र घेऊन इथून निघायचंय. लवकर खोदा. अरे लवकर हात चालवा. हो मामा. कालचक्र आज आपल्याला मिळेलच सिल्वी. लवकर खोदा. शिवनाग आलाय गुरुदेव. शिवनाग आलाय गुरुदेवा. शिवनागापासून वाचण्याचा एखादा मार्ग आहे का गुरुदेव? शिवनागाच्या शक्ती समोर शिवनाग आलाय. आपण काहीच करू शकणार नाही. हो ना, इथे याच्या थांबणं रौद्र खूपच रूपापुढे धोकादायक आपण आहे. काहीच नाही हो. करू शकत. आत्ताच्या आता इथून सगळ्यांनी जीव घेऊन आपला जीव वाचवा. पळा पळा. कालचक्र माझ्या संरक्षणात आहे. ते कोणी काढण्याचा प्रयत्न केला तर जीव द्यावा लागेल. मी आल्याचं कळल्यामुळे तुझ्या सोबत आलेले सगळेच मला घाबरून इथून पळून गेलेत. तू सुद्धा पळ इथून, नाहीतर जिवंत राहणार नाहीस. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. मी का इथून पळून जाऊ? मला जेव्हा कालचक्राबद्दल कळलं तेव्हापासून माझं फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे कालचक्र मिळवणं. कालचक्राची जागा कळल्यानंतर मी ते घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. ही देवी कुमारी देवी आहे. कुमारी देवी समोर एका कुमारी मुलीला शिक्षा करू शकत नाही. म्हणूनच मी स्वतःवर संयम ठेवू नये. मला अजून राग देऊ नकोस तू. निघ इथून. मी सिल्वी, काग भुजंड देवी. मी गुफा देवीचा अवतार घेऊन आलेली. तुझं रौद्र रूप बघून मी घाबरणार नाही. इथून गेले तर कालचक्र घेऊनच जाईन मी. नको सिल्वी, काहीतरी अभद्र घडण्याआधी निघ इथून. तुम्ही संरक्षणासाठी इथे आला असलात तरी मी ते मिळवण्यासाठी इथे आले. तुम्ही मला कसं थांबवताय ना ते मी बघूनच घेईन. आता मी आता हे तोडणार आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर मला थांबवून दाखवा.
मी एवढं समजावून सुद्धा तू ऐकलं नाहीस म्हणून स्वतःची उंची गमावली. आता इथून निघ नाही तर जीव जाईल तुझा. जातेस की नाही? कालचक्र मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. सिल्वी 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 माझी सिल्वी कुठे आहे? सिल्वी अगं कुठे आहेस तू? दादा सिल्वी सिल्वी अगं हे काय झालं सांग ना ग. तुझी उंची अशी अचानक कमी कशी काय झाली? हे सगळं या शिवनागाचं काम आहे. माझी उंची आणि आवाज बदलला. माझ्या सिल्वीची तू अशी अवस्था केलीस. थांब आता बघतो मी तुला. सिल्वी इथे थांबू नकोस. पळून जा सिल्वी पळून जा. इथे थांबू नकोस ग. दादा माझा दादा. माझी उंची कमी केलीस. माझ्या दादाला पण मारलंस. याची परतफेड तुला करावीच लागेल. मी तुझा सूड घेईन. मी सूड घेऊनच राहणार. काल बलवंत आणि सिल्वी आले नाहीत याचा अर्थ ते लोक तिच्या तावडीत सापडले वाटतं. ते तिच्या तावडीत फसले आहेत पण तुम्ही माझ्या तावडीत फसलात. असं का बोलतोय? कारण आहे गुरुदेव, काय बडबडतोयस हे? हे वनदेवीचं मंदिर शोधण्यासाठी तुमची गरज होती म्हणून तुम्हाला अजूनपर्यंत काही केलं नव्हतं. आजपासून आपल्या वंशाचा गुरु मीच आहे. कालचक्र मिळवण्याच्या प्रयत्नात तुझा शिवनागामुळे मृत्यू झाला असा मी सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगेन. आता मीच गुरु बनणार त्या दिवशी पाप करायचं नव्हतं म्हणून सिल्वीला जिवंत सोडलं, पण तिने माझ्या नंदिनीला कुठल्या तरी बंधनात अडकवलंय. नंदिनीला शोधायला मी जंग जंग पछाडते. काळजी करू नका. नंदिनी कुठे आहे हे मी काळूला विचारून सांगते. कोणत्या तरी गुहेमध्ये सरड्याच्या पोटात बांधून ठेवलंय असं काळू दाखवतोय. पण ती गुहा कुठे आहे ते माहित नाही. पण गुहेमध्ये गुफादेवीची मूर्ती आहे. गुफादेवीची मूर्ती कुठे सापडली तर नंदिनी कुठे आहे ते आपल्याला कळेल. मी शोधून काढते. तुमच्या मदतीसाठी मी तुमच्यासोबत येते. नको, मीच शोधून काढेन. येते मी. एक मिनिट. काळूच्या दारातून परत जात आहे. तुम्ही नंदिनीला कसंही शोधून काढालो, पण नंदिनी परत आल्यावर पूर्वीसारखी सुडाची भावना नको असू दे. तिला जरा शांत करा. मला शांतताच आवडते, पण माझी मुलगी नंदिनी रौद्र रूप धारण करणार आहे. नंदिनी एवढी क्रोधित आहे तुम्ही घेतलेल्या वचनामुळेच ना. ते परत घ्या ना. मग वचन परत घेतलं तर
माझ्या संरक्षणात असणाऱ्या वनदेवीच्या मानाचं काय? गंगाच्या आयुष्याचा विचार नाही केला तर तिचं आयुष्य खराब होईल ना. गंगा भोळी आहे अहो. ती आनंदाने जगावी हे महत्वाचं नाहीये का? गंगाचा आनंद मला महत्वाचा नाही. वनदेवी मंदिराचं संरक्षण करणं हेच महत्वाचं आहे. वनदेवीच्या पायाशी असलेलं कालचक्र चोरून त्यांनी तिचं आसन तोडून फोडून टाकलं. मी त्यांना माफ करणार नाही. हे पाप करणारा एक जणही जिवंत राहणार नाही. कोणी जिवंत राहायचं नाही राहायचं हे आपण नाही ठरवू शकत, कळलं का? वनदेवीच ठरवू शकते. वनदेवीचं जे काही म्हणणं आहे ते ऐकायला आम्ही आहोतच ना. पाप केलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना मिळणारी शिक्षा देवाची संपत्ती हडप करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक धडा असेल. देवांसोबत खेळणाऱ्यांच्या मनात सतत एक धास्ती असली पाहिजे. देवीच्या छत्रछायेत राहणाऱ्यांना देवीच्या सेवेची संधी देते. असंच मला लाभलेल्या सेवेत कालचक्राचं संरक्षण मी करत होते. माझ्या संरक्षणात असलेलं कालचक्र परत त्या देवीकडे सुपूर्त करायचं हेच माझं कर्तव्य आहे. ही जबाबदारी मी आता नंदिनीकडे दिली आहे. नंदिनी माझं कर्तव्य पूर्ण करूनच राहील. कालचक्र परत मिळवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तसंच गंगाचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. गंगाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्ही काहीही करा मग, पण गंगाला त्रास झाला तर मला गंगाच्या बाजूने उभं राहावं लागेल, हे लक्षात ठेवा. धर्माचं रक्षण करण्याच्या स्थानी काळू आहे आणि धर्म नंदिनीच्या बाजूनी आहे. गंगाने मनापासून केलेल्या नागमातेच्या भक्तीसाठी तुम्हीच तिचं संरक्षण केलं पाहिजे. पण तुम्ही तिच्याच विरोधात उभे आहात. पण काळूने गंगाला आपल्या छत्रछायेत घेतलंय. तुमच्यामुळे गंगाच्या कुटुंबाला काही झालं नाही पाहिजे असा काळूचा निर्णय आहे. काळूचा दुसरा कोणताही निर्णय मी ऐकू शकते, पण या बाबतीत मी ऐकणार नाही. माझ्या सत्याच्या संघर्षात कोणी आडवा आला ना तर मी तेव्हा त्याला माझा शत्रूच समजणार. मला तुमचा फार अभिमान वाटतो. तुम्ही दुसऱ्यांसाठी जगलात, दुसऱ्यांची मनापासून सेवा केलीत. मी तुमची चरण पूजा करायला तयार आहे. परंतु तुमच्यामुळे निष्पाप जीवाला त्रास होणार असेल तर माझ्या डोळ्यांना पार्वती नाही दिसणार, गंगाच दिसेल. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. मला जे योग्य वाटेल ते मी करेन. कोण जिंकणार हे आपलं कर्मच ठरवेल. एक्सक्यूज मी. येस प्लीज कम इन. प्लीज बसा ना. थँक्यू. मी तुमच्या शाळेत पहिलीला असणाऱ्या देवसेनेचा बाबा आहे. देवसेनेला भेटायचंय का? हां. नाही नाही, मला परमेश्वरी मिसना भेटायचं होतं. परमेश्वरी मिस फर्स्ट स्टँडर्डला शिकवत नाहीत. तुम्हाला त्यांना का भेटायचंय? नाही, देवसेनेच्या परमेश्वरी मिस खूपच लाडके आहेत ना. हम्म. त्यांनी देवसेनेला फार बदलून टाकलेलं आहे, म्हणून त्यांना भेटून मला थँक्स बोलायचं होतं. आय सी. जया. येस मॅडम. परमेश्वरी मिसना ऑफिसमध्ये बोलवलंय सा. ओके मॅडम. आणि देवसेना शाळेत कशी असते? शी इज अ ब्रिलियंट गर्ल. ओ. शी इज अ एनर्जेटिक गर्ल. तिच्या ऍक्टिव्हिटीज बघून बाकीची मुलं पण अट्रॅक्ट होतात. देवसेना आमच्या शाळेत शिकते याचा आम्हाला अभिमान वाटतो. एक्सक्यूज मी मॅडम. येस प्लीज कम इन. बोला मॅडम. हे देवसेनाचे वडील आहेत, तुम्हाला भेटायला आलेत. बोला सर, काय बोलायचंय? या कोण? याच परमेश्वरी मिस आहेत. इथे परमेश्वरी मिस नावाचा अजून कोणी आहे का? नाही, या नावाच्या फक्त याच मिस आहेत आमच्या शाळेत. सॉरी, ज्याने मी भेटायला आलो त्या या नाही आहेत. ओके मिस, तुम्ही क्लासरूम ओके मध्ये जा. मॅडम. सॉरी. इट्स ओके.
मॅडम मी यांना शोधतोय. यांच्यासारख्या आमच्या शाळेत कुणीच नाहीये. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पार्वती. परमेश्वरी. परमेश्वरीच्या नावाने दुसरंच कोणीतरी आलं होतं वाटतं. पार्वतीताईंसारखं इथं कोणीच काम करत नाही म्हणजे पार्वतीताईच मीच बनून आल्या होत्या वाटतं. मृत्यू झालेल्या त्या जिवंत परत कशा काय येऊ शकतात? इतके दिवस नव्हत्या. अचानक देवसेनेबरोबर त्यांनी मैत्री का केली? कशासाठी घरात आल्या असतील त्या? बाबांचा संबंध असलेल्या गोष्टी गंगाच्या तुरुंगवासानंतर संपल्या असतील असं मला वाटलं होतं. पण पार्वतीने हे पुन्हा सुरू का केलं? त्यांचा फोटो जेव्हा घरात जाळला होता तेव्हा आमच्या फॅक्टरीला आग लागली. आता त्या स्वतः समोर आल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे. असं काही घडण्याआधी पार्वतीताईंना आपल्याला शोधून काढावंच लागेल.